कुठे तुझा शब्द मोडतेस? मी गाणं गायला तयार नाहीये, त्यामुळे तुझा शब्द मोडण्याचा काहीच प्रश्न येत नाही. मला पटतंय तुमचं, पण माझ्या घरातली मदत थांबेल ना. अगं तू सारंगची बायको आहेस, भेंदळे घराण्याची सून आहेस, तुला काय गरज आहे माझ्या मम्माच्या हेल्पची? तुम्हाला वाटतं माई इतक्या लवकर हार मानतील? आता ती काहीच नाही करू शकत अगं, कारण तिने ना तिचा शेवटचा पत्ता टाकलाय. आणि मी पण स्मार्ट आहे, मी तिचा डाव तिच्यावर पलटवला. आणि यू नो व्हॉट, काल मॉम पण आल्या होत्या, त्यांना पण माझी बाजू पटली. एकंदरीत काय तर ह्या घरातले सगळेच माझ्या बाजूने आहेत. असं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हण मग मला थँक्यू. चल. थँक्यू. सावली वहिनी का थँक्यू म्हणाल तुला? अहो नाही, थँक्यू यासाठी कारण त्यांनी गाणं बंद केलंय ना आता, म्हणून मला कधीही त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जावं नाही लागणार म्हणून. ओके ओके ठीक आहे. तुम्ही बोला, मी येते. डार्लिंग बस. मला तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय शूट सुरू होतंय? नाही नाही नाही, शूटला अजून खूप अवकाश आहे. होईल पण शूट सुरू होईल. पण आज तुझं रीडिंग सेशन सुरू होणार आहे. आत्ताच प्रोड्युसर सरांचा फोन आला होता, त्यांनी आज तुला ऑफिसमध्ये बोलवलंय तुझ्या रीडिंग सेशनसाठी. हो का? सो मला खूप टेन्शन येते रे. एक सेकंड, तुझं काम टेन्शन घ्यायचं नाहीये, टेन्शन द्यायचं आहे, कळलं? बरं मला सांग, तुझी स्क्रिप्ट पार्ट आहे का? हा म्हणजे हा म्हणजे नाही, हो की नाही? हो हो. गुड. दे स्क्रिप्ट दे. सीन नंबर 4. ओके. हे बघ, मी माझ्या स्वप्नांच्या खूप जवळ पोहोचले. लवकरच माझी स्वप्न पूर्ण होणार आहेत. हॅलो, कुठेस जयंती? तुमच्या मनात. फालतूपणा करू नकोस जयंती, नीट विचारलं तेवढं उत्तर देत जा. बरं, एक प्रॉब्लेम झालाय. अगं बाई, आमच्या सावळीनं बी गायला नकार दिला का काय माई? हा, प्रॉब्लेम यावेळेस सावली नाहीये. नीट ऐक, एक खूप मोठी इव्हेंट कंपनी आहे, तिचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ताराला. ताराला म्हणजे मला. जर आपण हा कार्यक्रम केला तर गडगंज पैसा मिळणार आहे आपल्याला, आणि मला मिळाला म्हणजे तुलाही मिळेल, हो की नाही? अहो मग ही तर भारी गोष्ट आहे ना. प्रॉब्लेम काय यात? प्रॉब्लेम तुला माहित नाहीये का? अगं एवढं काम येतंय चालून समोर, लक्ष्मी समोरून चालून येते, पण तारा ती कुठे तयार आहे गायला? हे बघा जयंती, आपण आजवर इतके प्रयत्न करून बघितले, पण तारा गायला तयार होत नाहीये. आता आपल्याला कसंही करून ताराला या कॉन्सर्टसाठी तयार करायचंय. माई अहो, काळजीच करू नका तुम्ही. कशा गातात ना तारा मॅडम, त्या बघाच तुम्ही. त्याला काय म्हणतात माहितीये का? नाक दाबलं की तोंड उघडतात. तुम्ही काळजीच करू नका, तारा मॅडम गाणार म्हणजे गाणार. शेवटी पैसे महत्वाचे आहेत नाही, आहे की नाही? कामाला लाग. तारा मॅडम काहीतरी डोकं लावायला लागेल जयंती. नमस्कार काका, आम्हाला जरा माहिती हवी होती तुमच्याकडनं. प्लीज मदत कराल का आमची? हो नक्कीच नक्कीच साहेब. पण आपल्याला कशाच्या संबंधात माहिती हवी होती? एका अपघातासंदर्भात माहिती हवी होती. अपघात? हां, आपल्या गावाजवळ मागे कुठला अपघात झालेला आठवतोय तुम्हाला? हा, मागे एक बाईक दरीत पडली होती बघा. आणि त्याच्या आधी एक ट्रक रस्त्याच्या कडेला पडला होता. अन हो, अहो आपला तो राम्या मागे नशेत गाडी चालवताना मेला की. त्यानंतर कुत्रं आडवं गेल्यावर एक गाडी सरळ विजेच्या खांबाला धडकली बघ. आणि विजेचा धक्का लागून तो मनुष्य जाग्यावरतीच मेला. एक मिनिट काका, तुम्ही हे सगळं आत्ताच सांगताय ना? होय मॅडम, पण हे गेल्या 3-4 वर्षातले अपघात आहेत. अहो नाही, आम्ही तुम्हाला 25 वर्षांपूर्वीचं विचारतोय. हां, एका गाडीचा अपघात झाला होता आणि त्यात एक लहान मूल होतं.
त्याच लहान मुलाला इथल्या गावातल्या अनाथ आश्रमात ठेवलं होतं. त्या अपघाताबद्दल तुम्हाला काही आठवतंय का? त्यो रातीचाच अपघात होता. तुम्हाला सांगते दादा की भैरवी माई स्वतःचं डोकं उगाच लावत्या, पर सोबत कुणाला घेते? अहो त्या पांढऱ्या पालीला, त्या ऐश्वर्या मेंढरेला काय कळतंय त्या बाईला सांगा बरं. एक प्लॅन पूर्ण होत नाही तिचा. शेवटी यावं लागलं की नाही माझ्याकडे मदतीला, कारण तिला माहितीये या जयंतीकडे 101 प्लॅन आहेत. त्या तारा मॅडमनं वटणीवर आणायचे. तुम्हाला सांगते असं नाक दाबते आणि तिचं असं तोंड उघडते, गाणं गाते की नाही बघा. आपण ती खरं खरं गाणं गातच नाही, हा नुसती ऍक्टिंग करते ऍक्टिंग. पण तीच ऍक्टिंग करायला हाताने तिला भाग पाडते की नाही बघाच तुम्ही. हा बस बस थांबवा थांबवा. तुमचे मीटरचे झालेत खरं 150, पण माझ्याकडे ना 100 रुपयेच आहेत. तर मी तुम्हाला काय तारा तारा दादा चला 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 पाठलाग करा. अहो मला बसू तर द्या. चला चला त्यांचा पाठलाग करा चला. वय रात्री झाला होता तो अपघात. मला चांगला आठवतंय. ती लोक गावात जागा बघायला आली होती. कारखाना का काय काहीतरी काढायचं होतं. जागा बघितली, सरपंचांकडे जेवली आणि रात्रीचीच निघाली. आणि जाताना ती अपघात झाला. त्या दिवशी त्यांच्या सोबत अजून एक जोडपं होतं, पण ते तर दुसऱ्या गाडीत होतं. त्यांचं नाव काय होतं? नाव नाही आठवत. ती लोक आणि ते जोडपं दोघांची बी नावं नाही आठवत. मग आजी तुम्ही आम्हाला त्या सरपंचांचा पत्ता द्याल का? आम्हाला त्यांना भेटायचंय. काय उपयोग नाही पोरी. असं का म्हणताय तुम्ही? तो सरपंच आणि त्याची बायको दोघं बी देवाकडे गेलं. पण त्यांची फॅमिली असेलच ना. त्यांना कोण नव्हतं, पोरबाळ काय नव्हतं त्यांना. अरे देवा, मग आम्हाला माहिती कशी मिळेल? त्या रात्री गावातली काही लोक पळसवाडीच्या जत्रेतून परत येत होती. त्यांनी तो अपघात बघितला. त्या कार मध्ये 1 वर्षाचं पोर दिसलं. खरं तर त्यांच्या रडण्यामुळेच त्यांना कळलं की तिथं कोणतरी हाय. काय नशीब आहे, लोक तिथून निघाले आणि वाटत यो अपघात झाला. मला सांगा त्या गाडीत अजून कोण कोण होतं? अजून ते पोरग आणि त्याचा बाप. अहो आजी जरा नीट आठवा ना. असं कसं होईल? माझी आई पण असेल ना तिथे. देवा भाऊ ऐका, शांत व्हा. हो तेच तिथे असतील असं नाहीये ना. तुम्ही आधी शांत व्हा. पोरा, अरे ती गाडी जिथं होती ना तिथून खाली खोल दरी आहे. त्यात कोण असल आणि ते पडलं असेल तर कळणार बी नाही. थँक्यू आजी. आजी धन्यवाद. सिस्टर, या एवढ्या मोठ्या अपघाताचं रेकॉर्ड नक्कीच इथल्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनला असेल. आपण तिकडे जाऊन बघूया, म्हणजे आपल्याला काहीतरी डिटेल्स मिळतील. चालेल.